आधार कार्डच्या गैरवापरावर आळा घालण्यासाठी UIDAI कडून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आता हॉटेल्स, इव्हेंट्स, कार्यक्रम किंवा तत्सम ठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी देणे पूर्णपणे बंद होणार आहे। UIDAIच्या नव्या नियमांनुसार आधार कार्डची झेरॉक्स मागणे किंवा ती जमा करणे हा कायद्याचा भंग मानला जाईल। यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे। UIDAIचे CEO भुवनेश कुमार यांनी स्पष्ट केलं की आधार पडताळणीसाठी एक नवीन डिजिटल प्रणाली विकसित केली जात आहे। या प्रणालीत QR कोड स्कॅनिंग किंवा नवीन आधार मोबाईल ॲपद्वारे ऑफलाईन पडताळणी करता येणार आहे। विशेष म्हणजे या प्रक्रियेत सेंट्रल आधार डेटाबेसशी थेट काहीही संबंध नसेल। यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल। सध्या ही प्रणाली बीटा टेस्टिंगच्या टप्प्यात असून लवकरच अधिकृत नोटिफिकेशनद्वारे लागू केली जाणार आहे। नव्या व्यवस्थेमुळे विमानतळे, हॉटेल्स, रिटेल स्टोअर्स आणि सार्वजनिक ठिकाणी आधार पडताळणी अधिक सोपी, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे। यासोबतच डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याचे पालन करणेही अधिक सुलभ होणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका।